जय शिवराय शेतकरी मित्रांनो, राज्यात विविध जिल्ह्यात जून 2025 ते ऑगस्ट 2025 या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत आज दिनांक 23 सप्टेंबर 2025 रोजी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने एक GR निर्गमित केलेला आहे। या GRच्या अनुषंगाने आज राज्य शासनाने या बाधित झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीपोटी 1339,49,25,000 रुपये इतका निधी मंजूर केलेला आहे। तर आपण पाहू शकता, शासन निर्णयामध्ये जून 2025 ते ऑगस्ट 2025 या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यांत अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भाधीन क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये 1,339,49,25,000 फक्त इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे। तर शेतकरी मित्रांनो, पहा, हा इतका निधी राज्य शासनाकडून मदत म्हणून शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आलेला आहे। तर त्यापैकी कोणत्या जिल्ह्याला किती निधी मंजूर झालेला आहे त्याचे आपण विवरणपत्र पाहू। अमरावती विभागातील जुलै आणि ऑगस्ट 2025 या कालावधीमध्ये अमरावती जिल्ह्याकरिता 108,71,44,000 इतकी रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे। तर अकोला जिल्ह्यासाठी 6,21,63,000 इतकी रक्कम मंजूर झालेली आहे। यवतमाळ जिल्ह्यासाठी 1,03,81,000 रुपये इतके निविष्ठा अनुदान मंजूर करण्यात आलेलं आहे। तर बुलढाणा जिल्ह्यासाठी 26,81,10,000 इतकी रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे। तर वाशिम जिल्ह्यासाठी 1,71,39,000 इतकी रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे। आणि त्यानंतर ऑगस्ट 2025 या कालावधीसाठी अमरावती विभागातील 3 जिल्ह्यांचा प्रस्ताव गेलेला होता आणि त्या अनुषंगाने यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी 182,38,56,000 रुपये इतकं अनुदान मंजूर करण्यात आलेलं आहे। त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यासाठी 95,08,33,000 इतकं अनुदान मंजूर करण्यात आलेलं आहे। आणि शेवटचा जिल्हा वाशिम जिल्ह्यासाठी 143,64,04,000 रुपये इतकं अनुदान मंजूर करण्यात आलेलं आहे। एकूण या विभागाचं अनुदान जुलै 2025 करिता 144,49,37,000 रुपये मंजूर झालेले आहेत। तर ऑगस्ट 2025 साठी यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम या 3 जिल्ह्यांमध्ये 421,10,93,000 रुपये इतकं अनुदान मंजूर झालेलं आहे। पुढचा विभाग आहे नागपूर विभाग। नागपूर विभागातील गोंदिया या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी जून 2025 या कालावधीमध्ये 1,96,000 रुपये इतकी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। तर गोंदिया या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना जुलै 2025 मध्ये झालेल्या नुकसानीपोटी 21,48,000 रुपये इतकं अनुदान मंजूर झालेलं आहे। त्याबरोबर भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 4,33,25,000 रुपये इतकं अनुदान मिळणार आहे। तर त्यानंतर गडचिरोली जिल्ह्यातील जुलैमध्ये जी अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीच्या नुकसानापोटी शेतकऱ्यांना 11,91,74,000 रुपये इतकं अनुदान मंजूर झालेलं आहे। त्यानंतर गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठीच ऑगस्ट 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानापोटी 98,12,000 रुपये इतकं अनुदान मंजूर झालेलं आहे। त्यानंतर वर्धा जिल्ह्याला 5,42,74,000 इतकी रक्कम अनुदान म्हणून मिळणार आहे। त्यानंतर शेवटचा जिल्हा नागपूर विभागातील म्हणजे नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 95,97,000 रुपये इतका अनुदान मंजूर झालेलं आहे। नागपूर जिल्ह्यातील एकूण विभागासाठी मंजूर झालेलं अनुदान हे 23,85,26,000 रुपये इतकं आहे। त्याच्यानंतर समोरचा विभाग आहे पुणे विभागातील एकमेव जिल्हा मंजूर झालेला आहे तो म्हणजे कोल्हापूर जिल्हा। आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ऑगस्ट 2025 करिता शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी 14,28,52,000 इतकी रक्कम मिळालेली आहे। समोरचा विभाग आहे छत्रपती संभाजीनगर या विभागातील हिंगोली जिल्ह्यामधील ऑगस्ट
2025 या कालावधीमध्ये झालेल्या नुकसानीपोटी हिंगोली जिल्ह्याला 231,27,92,000 रुपये इतकी रक्कम मिळाली आहे। त्यानंतर बीड जिल्ह्यासाठी 56,73,90,000 इतकी रक्कम मंजूर झालेली आहे। त्याच्यानंतर आहे लातूर जिल्ह्याकरिता 244,35,37,000 रुपये इतकं अनुदान मंजूर झालेलं आहे। त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभागातील चौथा आणि शेवटचा जिल्हा तो म्हणजे धाराशिव जिल्ह्याकरिता 189,60,67,000 रुपये इतकं अनुदान मंजूर झालेलं आहे। तर छत्रपती संभाजीनगर या विभागाकरिता एकूण 721,97,86,000 रुपये इतकं अनुदान मंजूर झालेलं आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की छत्रपती संभाजीनगर या विभागातील नांदेड आणि परभणी हे 2 जिल्हे अगोदरच मंजूर झालेले आहेत, त्यामुळे ते या प्रस्तावामध्ये नाही। त्याबरोबरच सांगली आणि सातारा हे 2 जिल्हेसुद्धा नांदेड आणि परभणी या 2 जिल्ह्यांसोबत मंजूर झालेले होते, त्यामुळे ते 2 जिल्हे देखील या प्रस्तावामध्ये नाहीत। समोरचा विभाग आहे नाशिक विभागातील नाशिक जिल्ह्याकरिता 3,81,67,000 रुपये इतकं अनुदान मिळालेलं आहे। नाशिक विभागातील धुळे या जिल्ह्यातील ऑगस्ट 2025 झालेल्या अतिवृष्टी नुकसानाकरिता शेतकऱ्यांना भरपाईपोटी 2,04,000 रुपये इतकं अनुदान मिळालेलं आहे। त्याच्यानंतर आहे नंदुरबार जिल्ह्यातील फक्त 25 शेतकऱ्यांना 1,01,000 रुपये इतकं अनुदान मंजूर झालेलं आहे। त्याच्यानंतर जळगाव जिल्ह्यातील 9,86,29,000 रुपये इतकं अनुदान मिळालेलं आहे। त्याच्यानंतर आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील सुद्धा खूप कमी शेतकरी यामध्ये पात्र झालेले आहेत। फक्त 140 शेतकऱ्यांकरिता 6,30,000 रुपये इतकं अनुदान मंजूर करण्यात आलेलं आहे। एकूण नाशिक विभागाकरिता 13,77,31,000 रुपये इतकं अनुदान मंजूर करण्यात आलेलं आहे। तर शेतकरी मित्रांनो, या GRची PDF त्याची लिंक मी तुम्हाला आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देत आहे। असे एकूण संपूर्ण राज्यातील 19,22,909 शेतकरी आणि 15,45,250 हेक्टर इतक्या शेतीच्या अतिवृष्टी व पूर परिस्थितीने झालेल्या नुकसानीसाठी एकूण 13,39,49,25,000 रुपये इतका निधी वितरित करण्यासाठी राज्य शासनाने आज मंजुरी दिलेली आहे। अर्थातच सध्या शेतकऱ्यांचं खूप अतोनात असं नुकसान होत आहे आणि या नुकसानीमध्ये सरकारने दिलेली ही मदत शेतकऱ्यांना नक्कीच उपयोगी पडेल अशी आपण आशा करूयात। तेव्हा भेटूया नवीन अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।